दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास पांढरकवडा पोलिसांना माहिती मिळाली की नागपूर रोडने आदिलाबादकडे गोवंशीय जनावरे कत्तलीकरिता नागपूरकडून हैदराबादकडे वाहतूक करीत आहेत। अशा माहितीवरून पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर यांनी त्यांच्या पथकासह आदिलाबादकडे जाणाऱ्या पिंपळखोटी चेकपोस्ट येथे नाकाबंदी करून असे कारवाईमध्ये एकूण 64 गोवंशीय जनावरे, एकूण किंमत 9 लाख रुपये, 15,000 किलो गोवंश व म्हशीचे मांस, किंमत अंदाजे 30 लाख रुपये, 5 वाहने, एकूण किंमत 83,000 रुपये, मोबाईल एकूण 12, किंमत अंदाजे 93,000 रुपये असा एकूण 1,22,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कार्यवाही कुमार चिंता, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, रामेश्वर वेंचणे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा, पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे, पोलीस स्टेशन पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलीस स्टाफ, पोलीस हवालदार प्रमोद जुनुनकर, मारुती पाटील, सचिन काकडे, राजू बेलैवार, छंदक मनवर, राजू मुत्तलवार, गौरव नागलकर यांनी पार पाडले। अशाच नवनवीन ताज्या घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र ग्रामीण न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।